विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर बीडमध्ये वातावरण तापलंय। आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आरोपींना पळून जाण्यासाठी स्थानिक आमदारांनी मदत केल्याचा आरोप आहे। उमा किरण शैक्षणिक संकुलातील 2 शिक्षकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला। यानंतर आंदोलकांनी उमा किरण शैक्षणिक संकुलाला टाळं ठोकलं। या प्रकरणामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर वातावरण तापलंय। भाजप आमदार चित्रा वाघ यांनी एक्सपोज करत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। सुप्रिया सुळे, काय चाललंय तुमच्या नाकासमोर तुमच्या पक्षामध्ये, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला। बीडमध्ये शिक्षणाच्या नावावरती विद्यार्थिनीचा लैंगिक छळ सुरू आहे, त्यावरनं चित्रा वाघ यांनी टीका केली आहे। हे पाप करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला। चित्रा वाघ यांनी आपल्या एक्सपोजमध्ये काय म्हटलं आपण बघूया। ओ बारामतीच्या मोठ्या ताई, सुप्रिया सुळे, काय चाललंय तुमच्या नाकासमोर तुमच्या पक्षात, आणि त्यावर अजून एक चकार शब्दही काढला नाही तुम्ही। महाराष्ट्र वाट पाहतोय। तुम्ही महिला सुरक्षेची यात्रा काढणार आहात ना महाराष्ट्रामध्ये, त्याआधी तुमच्या पक्षातील या लिंग पिसाटांचा बंदोबस्त करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली। बीडमध्ये शिक्षणाच्या नावावरती चाललेलं हे पाप करणाऱ्यांच्या पाठीशी कोण आहेत, या हरामखोर आरोपींचे राजकीय बाप मोठ्या ताई, असा सवाल त्यांनी केला। बीडमध्ये विजय पवार आणि प्रशांत खोराटकरने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, त्यांचे अश्लील फोटो काढले। तर सोलापूरमध्ये यांचाच चेला चपाटा माजी महापौर मनोहर सपाटे हा महिलेचा लैंगिक विनयभंग, ज्याचे व्हिडिओ महिलेनं पोलिसांना दिलेले आहेत। याआधी याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे। तुमचं कसं झालंय ना मोठ्या ताई, दुसऱ्यांना ज्ञान शिकवता शिकवता तुम्ही कोरडेच राहिलात, त्यामुळे नैतिकतेचे आणि महिला सन्मानाचे धडे तुमच्या नेत्यांसोबत चेला चपाट्यांनाही द्या, बरोबर ना, असं चित्रा वाघ यांनी म्हणत डिवचलंय।